सो ॲज युजल ऑफिसवरून आल्यावर मी इकडे बनवत होते कॉफी आणि इकडे बघा मी कॉफीसोबत टोस्ट खात आहे. किती वियर्ड कॉम्बिनेशन आहे. इकडे कॉफी टोस्ट खाऊन झाल्यानंतर मी आता भाज्यांची चिराचिरी करत आहे आजची भाजी बनवण्यासाठी. तर इकडे मी कांदा, टमाटा आणि ढबू मिरची चिरून घेतलेली आहे. आज आपण बनवणार आहोत ढबू मिरचीची भाजी. रेसिपी खूपच सिंपल आहे, पण अशा प्रकारे केला तर खूपच टेस्टी होईल. सर्वप्रथम आपण कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये घालू दे तेल. इकडे आपण तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे तडतडलेत. आता यामध्ये आपण घालूयात कांदा बारीक चिरलेला आणि हे आपण परतून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टमाटर घालणार आहोत. टमाटर घालून आपण हे नीट परतून घेऊयात. आणि टमाटर थोडंसं आपण त्यामध्ये मीठ घालून परतू शकता. मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजतं. आणि आता आपण यामध्ये ढबू मिरची घालत आहोत. ढबू मिरची स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. मी बारीक बारीक तुकडे केलेले ढबू मिरचीचे, तुम्ही पाहिजे तसं चिरू शकता. त्यानंतर आता आपण तेलामध्ये ॲक्च्युली इथे काही मसाले वगैरे न घालता मी ढबू मिरची परतून घेत आहे, कारण की तेलामध्ये परतला तर नीट परतेल आणि लवकर होईल भाजी तुमची. त्यानंतर इकडे मध्येच ना लाईट गेलती, त्यामुळे बघा मी इकडे टॉर्च लावून आता यामध्ये आपण घालत आहोत लाल मिरची पावडर. ॲक्च्युली काळ्या तिखटाची पण खूप छान होते, पण आज मला लाल तिखटाची करू वाटली म्हणून मी आज लाल तिखटाची करत आहे. त्यानंतर इकडे तिखट आणि मीठ घालून मी इकडे भाजी परतून घेत आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ. 5 मिनिट आपण पाणी टाकून ह्याला ताट झाकून ठेवलं होतं. आता आपली भाजी शिजत आहे, तर इथे आपण घालूयात शेंगदाण्याचं कूट आणि मग याला नीट मिक्स करून आणखीन थोडा वेळ ताट झाकून ठेवूया, जेव्हापर्यंत सर्व पाणी आटेल तेव्हापर्यंत. तर इकडे आपली भाजी तयार आहे. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.